हॅलो 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 चेक हॅलो. मॅचला सुरुवात होती आणि मॅचच्या पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय. सदैव पाठीशी राहतो हा भाग शिवसेनेचा. रस्ते आले दारी अन बदल माझं गाव. न्यायासाठी थँक्यू सो मच टीचर मास्टर. मॅचला सुरुवात होईल जिकडे एका बाजूला टीम आपण जर पाहिलं तर केदारनाथ 11 तळेकर तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉलला आलाय चौकार. हा दुसरा बॉल स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल आणि पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल सुद्धा येतोय. निश्चितपणे बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल आता मैदानावरती पाहायला मिळेल. वीर दमदार आमदार लीगच्या पहिल्या पर्वाचा बेस्ट बॅट्समॅन प्राईड ऑफ झिराट कैवल्य पाटील पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट लास्ट इयरचा रायगड प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर प्रशांत मोहरे. या दोन खेळाडूंदरम्यान रंगलेलं हे बॅटल. स्लोवर वन चेंज ऑफ द पेस. ओळखला फटका फसला झेल खाली क्षेत्ररक्षक त्याला चकून चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने प्रयत्न करतोय. अर्थात जर आपण पाहिलं थोडासा एफर्ट चुकला क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि येथे मात्र विकीला जीवनदान मिळाले. हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतील. येस, ज्या वेळेला बॉल हवेमध्ये होताना त्या बॉलनं अगदी स्वरूप बदललं होतं. जशी हवा तशा पद्धतीनं बॉल हळूहळू हळूहळू आतल्या दिशेनं जात असताना पाहायला मिळाला आणि मग त्या बॉलला जज करत असताना अभिषेक थोडासा कमी पडला आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये जेल सुटल्या. दोन्ही आपण पाहतोय एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स प्लेयर आपल्या एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. पॉवर प्लेचं हे षटक आहे. प्रशांत मोहरे जो एक ओळखला जातो चतुर गोलंदाजी करण्यासाठी त्याचं व्हेरिएशन नेहमी महत्वाचं असतंय. ते मात्र विकीने रिवर्सचं शस्त्र बाहेर काढलंय आणि चेंडूला खेळलंय सीमा रेषेच्या दिशेने. चांगला पाठलाग पाहायला मिळाला. लॉंग चेस होतं पण क्षेत्ररक्षकाने मात्र अप्रतिमरित्या हे चेस करत चेंडू फील्ड केलाय. ज्या वेळेला फटका खेळला असं वाटलं होतं की बॉल आरामामध्ये सीमारेषेच्या पलीकडे जाईल पण त्याच वेळेला थांबवलं गेलं. क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला होता. किंबहुना त्यांना माहिती आहे आता टीमसाठी धावा थांबवायच्या तर फिल्डिंगला जास्तीचे एफर्ट्स घ्यावे लागतील आणि तेच केलंय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 डावा धावफलकावरती टीम नागेश्वर आवाज सुरुवातीला चांगल्या पद्धतीची सुरुवात मिळवत आहेत आणि गरजेचं आहे सुरुवात अशाच पद्धतीची होणं. जसं विकी प्रेझेंटेशन मध्ये म्हणाला होता ही बॅटिंग पॅराडाइज विकेट आहे त्यामुळे कितीही मोठी धावसंख्या झाली तरी ते सेफ टार्गेट असू शकत नाही. त्यामुळे आता विकीला एक सायकोलॉजिकल टार्गेट उभं करावं लागेल. म्हणजे कमीत कमी 70 ते 75 धावा तर ती फायटिंग टोटल होऊ शकेल. याही वेळेला उलटे फिरलेत आणि आता मोठा फटका आहे. बॉल थोडा मिडल ऑफ द बॅक झालाय. बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. रिव्हर्स स्वीप शक चौकार. तो घेतो वेळेला तो धाव. असा हा सेनेचा शिलेदार आहे दमदार आमचा आमदार. महेंद्र शेठ आमची शान आली बघ मुरुडचा आधार. व्हेरी मच डीजे. शेअर मार्केटच्या भाषेत हाय रिक्स हाय प्रॉफिट. रिक्स है तो रिवॉर्ड है. मैदानावरती कैवल्य पाटीलच्या फलंदाजीचा कलाविष्कार. चांगली बॅटिंग. अगदी आपण जर पाहिलं तर प्रशांतच्या अगेन्स्ट मात्र मोठे फटके खेळले जातात. महाग डॅडर येतो प्रशांत. यावेळेला डान्सिंग डाऊन पुढे सरसावत फटका खेळायचा होता मिड विकेटच्या दिशेला. टीमचं कॅप्टन विजय गाणेकर. हे आपण जर पाहिलं ना तर हे बॉन्डिंग वेगळं आहे. विजय आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर प्रशांत या दोघांची जोडी नेहमीच मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचं कामकाज करत असताना पाहायला मिळते आणि मेहनत करणारे व्यक्तिमत्व आमचे सगळे तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळतील. ही आमची ड्रिंक्स ट्रॉली आहे. ही गाडी तिसरी ओव्हर संपल्यानंतर आतमध्ये जाते आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडू असतील पंच असतील त्यांना मात्र पाण्याची पूर्तता करत असताना पाहायला मिळते. हे महत्वाचं आहे. भरपूर सारी मेहनत म्हणजे प्रत्येक जण आपण जर पाहिलं तर आपापल्या कर्तृत्वाने खूप मोठा व्यक्ती आहे पण या पटलावरती किंवा या स्पर्धेसाठी ज्या ज्या वेळेला आले ते निस्वार्थपणे आपलं काम जे काही आहे किंवा आपली जी काही स्पर्धा आहे ती यशस्वी व्हावी यासाठी भरपूर सारे प्रयत्न करतात आणि सध्याच्या घडीला मॅन ऑफ द सिरीज आणि विजेत्या संघ मालकासाठी असणाऱ्या 2 4 व्हीलर आता आपल्याला पाहायला मिळतात. अंकुश दादा पाटील असतील आणि त्यांची संपूर्ण कोर कमिटी असेल ज्यांनी अगदी जीवाचं रान केलंय या स्पर्धेसाठी. काय एफर्ट्स घेतलेत.
षटक क्रमांक पहिले आले संपुष्टात 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय गोलंदाज सनी डोलकर. मान फ्रॉम चोरडे. पहिला चेंडू विकीच्या बॅटमधनं फटका मोठा. ओ हो काय एफर्ट लावलेत. असंभव वाटणारा अशक्य वाटणारा हा झेल डायू लगावत टिपलाय. डोळ्यांचं पाळणं फेडणारा या स्पर्धेतील सर्वाधिक महत्वाचा झेल. काय एफर्ट्स दिलेत. DJ Umesh. आदित्य भोईर हा क्षेत्ररक्षक तेथे होता आणि वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल पाहायला मिळाला. हर्षल काय म्हणशील ज्या पद्धतीने डायू लगावत हा झेल टिपला. स्वतःला झोकून देणं आपण म्हणतो ना मैदानाच्या आतमध्ये, तशाच पद्धतीचा पराक्रम आपल्याला पाहायला मिळाला. काय कॅच होती, सर्वोत्तम झेल. अगदी डोळ्याचं पापणी फेडणारं आपण जर पाहिलं तर डोळ्याची पापणी लवते ना लवते आणि मैदानावरती चेंडू हवेत असताना त्याच्यावरती सूर मारून त्या बॉलला पकडणं, या सगळ्या भूमिकाचा मेळावा आपण जर पाहिलं तर एकंदरीत परफेक्ट मेरिटवरती घडला होता. कारण की ज्या वेळेला बॉल क्षेत्ररक्षकाला वाटला आरामामध्ये हातामध्ये येईल, पण तो हवेच्या वेगानं समोर गेला आणि त्या बॉलवरची नजर कायम बनवून ठेवली आणि मग डायव्ह मारून एक सुंदर झेल मैदानावरती पकडलाय. धावसंख्या 13 वरती 1. सनी डोलकरने डावाला मोठं खिंडार पडले. ओहो हो 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 काय बॉलिंग चालू आहे मैदानावरती. सनी डोलकर रंगात आलाय, सनी डोलकर ढंगात आलाय आणि दुसऱ्या षटकामध्ये तो मात्र अफलातून गोलंदाजी करतोय. कमालीची गोलंदाजी. याच्या मागचं कारण एकच आहे सर, क्षेत्ररक्षण. जर क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं होतं ना तर गोलंदाजाला गोलंदाजी करायलाही मजा येते, किंवा ती गोलंदाजी करत असताना त्यालाही सूर गवसतो. आणि आता सनी डोलकरचं ते झालं होतं, पण त्याच्या अगेन्स्ट मोठा फटका आलाय. आसमानी टोला गौरवच्या बॅटमधून हा षटकार. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत बोले तो एकदम ग्रेट. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत बोलतो एकदम डीजे अगदी समोर टाकला होता आणि पुढ्यातल्या चेंडूचा परफेक्ट कार्यक्रम केलाय गौरव राहुल. मान फ्रॉम आवास मैदानावरती बॅटिंग करत असताना हा चेंडू षटकार आला आणि त्यानंतर गोलंदाजाची बदललेली मानसिकता आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अत्यंत अफलातून लढत मैदानावरती रंगले. एका बाजूला अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास, दुसऱ्या बाजूला केदारनाथ 11 तळेखार. एक संघ अलिबागचा आहे तर दुसरा संघ मुरुडचा आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांकडे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत घेतली. वॉर रूम मध्ये आपण आता जाऊया आणि आमचे तिसरे पंच तेथे या निर्णयाची पडताळणी करतील आणि त्यानंतर एक्झॅक्टली काय झालं या चेंडूवर त्याचा निर्णय येईल. डिसिजन पेंडिंग असेल tenniscricket.in या वाहिनीची मदत घेतली जाईल, जिथे मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स चांगला होता. ज्या वेळेला बॉल रिलीज केल्यानंतर तो बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. मग पंचांनी वाईट बॉलचा इशारा केला, पण तो निर्णय त्याला अजिबात मान्य नव्हता. तो म्हटला की नाही भाई, हा बॉल जो आहे तो मेरिट वरती आहे, तो बॉल योग्य लेंथ वरती मी हाताळला आणि अशा परिस्थितीमध्ये तो बॉल चांगला आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आत्मविश्वासानं त्यानं लगेचच रिव्ह्यूचा कॉल केलाय आणि आता तो निर्णय तिसऱ्या पंचांपर्यंत गेलाय. चला, फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल आपण सगळ्यांनी जवळ येऊ नका. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. शफल केलं होतं, चेस करण्याचा प्रयत्न केला आणि आपण पाहतोय हा चेंडू फेअर आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय. नेक्स्ट बॉल सनी डोलकर याचा. ओ यावेळी अत्यंत अफलातून एफर्ट्स दिलेत
कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक रोहित कमाल करतोय. ज्या पद्धतीने हर्षल क्षेत्ररक्षण चालू आहे ना, अशा कडक क्षेत्ररक्षणामुळे फलंदाजांचा आत्मविश्वास डळमळीत झालाय. आणखीन एक खेळाडू अप्रतिम क्षेत्ररक्षणाची शिकार ठरले. 2 विकेट्स मी म्हणेन गोलंदाजाने नव्हे तर क्षेत्ररक्षकाने टिपल्यात. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. केदारनाथ 11 तळेखार टीम ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर सुरुवातीला असं वाटलं होतं की अडचणी मोठ्या होत चालल्यात, कारण की मोठे फटके येत होते. पण त्याच वेळेला किंवा त्याच परिस्थितीमध्ये आपण म्हणतो ना की मॅचमध्ये गोलंदाजांनी कमबॅक केला, मॅचमध्ये फलंदाजाने कमबॅक केला. पण या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर केदारनाथ 11 तळेखार संघाने कमबॅक करत असताना क्षेत्ररक्षकांनी कमबॅक आणला असं म्हणावं लागेल, कारण की त्यांनी पकडलेल्या त्या कॅचेस या मॅच वरती सुद्धा अशाच पकड करत असताना पाहायला मिळतात. फिल्डिंगचा स्टँडर्ड अगदी हाय आहे आणि क्षेत्ररक्षकाने केलेली कमाल अफलातून. 19 वरती 2 आता स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. या षटकात मनासारख्या धावा आल्या नाहीत आवाज संघासाठी. ओ यावेळी फटका चांगला आहे, कॅप मध्ये आहे, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार होतोय सीमा रेषे बाहेर. बॅट्समन समीर पारकरच्या बॅटमधना शानदार धमाकेदार चौकार. सर मी विनंती करतोय, फिल्डिंग करणाऱ्या टीमचं लक्ष वेधून आपण वेळ खर्च करायचा नाहीये. जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. चॅलेंजिंग ओव्हर, आता दमदार आमदार ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. त्या ओव्हरमध्ये 10 धावा कंपल्सरी बॅटिंग करत असताना तुम्हाला बनवाव्या लागतील, अथवा जर 10 बनत नाहीयेत तर 5 धावा तुम्हाला गमवाव्या सुद्धा लागतील. निश्चितपणे दोन्ही संघांसाठी एक चॅलेंज असणार आहे. यंदाच्या हंगामामध्ये अलिबाग तालुक्यात ज्या क्रिकेटरचा बोलबाला आहे, असा एलिगंट लेफ्ट हँडर डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज ऋषभ गोंधळी आलाय. अगदी इझिली षटकार मारण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. पॉवर हिटर, सिक्सर किंग ही त्याची ख्याती. पण समोर आहे कुरुळचा सुपर डुपर स्टार. गेले अनेक वर्ष ज्याने आपल्या गोलंदाजीने अलिबाग क्रिकेट वरती अधिराज्य गाजवलंय, असा व्हेरिएशनचा बादशाह प्रशांत मोहरे. पहिला चेंडू बैठकचा विलोभनीय विस्मयकारी फटका. चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतोय सीमा रेषेच्या बाहेर. फाईन लेग सीमा रेषे बाहेर लगावलेला हा शानदार रचनात्मक फटका. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी आपण जर पाहिलं तर इरादे स्पष्ट होते आणि दोन्ही बॅटर बघा एक एकच बॉल खेळलेत, पण प्रत्येक बॅटरने पहिल्या बॉलवरती इथे मात्र चौकार खेचलेला बघायला मिळालाय. आतापर्यंत जेवढे बॅटर आलेत ना, प्रत्येकाने एक एक मोठा फटका लगावला. हे वैशिष्ट्य आहे या डावाचं. ओहो, फिल्डिंगचा स्तर पुन्हा एकदा काय कमालीचं क्षेत्ररक्षण चालू आहे. केदारनाथ 11 तळेकर संघाने फिल्डिंगचा एक वेगळा स्तर या मॅच मध्ये सेट केलाय. याच्या मागचं कारण आहे अनुभव. बघा ना, शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेगचे जे फिल्डर आहेत ना, त्यांच्याकडे अनुभव मोठा असणं खूप गरजेचं आहे. आणि अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे रोहा तालुक्यातून नेहमीच आपण पाहतो असा तेजस नरे आपण पाहतो तिथे क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आणि धावा थांबवल्या. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 बॅटर बाद झाल्यानंतर आता पुन्हा प्रशांत मोहरे. ओहो हो हो हो, अनुभव ऑलरेडी आपण पाहतोय स्वीपच्या फटका खेळण्याच्या तयारीत होता. लास्ट मोमेंटला चेंडू रिलीज करत असताना प्रशांतने ते पाहिलं आणि आता मात्र त्याला बुचकाट टाकलं, संभ्रमात टाकलं. पहिल्या चेंडूवर चौकाराला हर्षल, पण त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आले आणि आता 3 चेंडू 6 धावा. कमालीचा सामना मैदानावरती, वातावरण तापले मैदानावर. कमबॅक झाला प्रशांत मोहरेचा. पुढचा बॉल या वेळेला बिग हिट आलाय. बॉल सीमारेषेचा पार आणि अगदी
मुख्य एंट्रीच्या इकडे आलाय हा षटकार. कुणी मारतोय चौकार षटकार कुणी पकडतोय कॅच लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. थँक्यू व्हेरी मच विजय. अत्यंत अफलातून स्ट्रोक, थोडंसं शफल केलं आणि ताकदीपेक्षा टायमिंग वरती भर दिलं. मी आधीच म्हटलं होतं अगदी इझिली षटकार मारणं ही याची ओळख आहे आणि तसाच फटका कन्व्हर्ट केला. आता ऋषभ गोंधळी याने चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. चांगली बॅटिंग हे गरजेचं आहे टीमसाठी. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आता 37 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. 37 धावा धावपळकावरती आहेत. म्हणजे आता सगळ्या प्रेक्षकांमध्ये एक चर्चा झाली आहे. आता तर 37 लागल्यात. आता कारण की जे चॅलेंज होतं 10 धावांचं पहिल्या बॉलवरती चौकार मधले 2 डॉट बॉल पुन्हा बॉलिंग करणारी टीम आलीच होती पण तिथे षटकार आला. पुन्हा एकदा मोठा फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेट सीमारेषे बाहेर. ब्युटिफुल ब्रिलियंट ब्राईट षटकार. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. थँक्यू. एक बॉल अजून बाकी आहे. 2 लगातार षटकार आलेत. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ऋषभने मैदानावरती भरपूर सारे आक्रमण चढवलेले बघायला मिळतील. शेवटच्या बॉलवरती सुद्धा काय बघायला मिळेल. मारायचं तर टॉपच्यालाच मारायचं असं सांगतोय ऋषभ गोंधळी मैदानावरती. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट लगावलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक विजय घाणेकर. 3 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. 40 धावा स्कोरबोर्ड वरती आणि त्यामध्ये आता होईल 5 धावांची ऍडिशन. म्हणजे 3 षटकाच्या खेळानंतर 45 धावा ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाते. 45 धावा धावपळकावरती. सुरुवातीला असं वाटलं होतं की अशाच पद्धतीची मोठी धावसंख्या येईल पण जसं आपण जर पाहिलं तर सनी डोलकर बॉलिंगसाठी आला होता. पुन्हा असं वाटलं की आता नाही, आता 40च्या आतमध्ये धावगती थांबवली जाईल. पण लगेचच जसा प्रशांत मोहरे गोलंदाजीसाठी आला या मॅच मध्ये सर्वाधिक तो महागडा पाहायला मिळाला. त्यानं तब्बल 2 षटकामध्ये 30 धावा खर्ची घालत असताना एकही सफलता त्याच्या हाती आलेली पाहायला मिळत नाहीये. निश्चितपणे ऋषभ गोंधळीचा असलेला सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्वाचा. या खेळाडूकडे एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. ज्यावेळी मैदानावरती येतो समोर कोण आहे त्याला अजिबात फरक पडत नाही. स्वतःच्या मेरिट वरती खेळतो तर त्या स्ट्रॉंग झोन मध्ये खेळतो आणि प्रशांत मोहरे सारखा दिग्गज खेळाडू समोर असताना त्याने त्याच्यावरती केलेला अटॅक अफलातून होता, अद्वितीय होता. 3 ओव्हर्स मध्ये 45 आल्यात. आणि इथून पुढे आपण पाहतोय जेमी कार आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज. ज्या सगळ्या गोष्टीसाठी आपण जर पाहिलं तर लक्ष वेधून घेतलं या 4 व्हीलरनं. ज्या आपण जर पाहिलं तर कंपनीने सुद्धा जेवढी ब्रँडिंग केली नसेल ना तेवढी दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये ज्यावेळेला प्रेक्षकांना समजलं की मॅन ऑफ द सिरीज साठी जेमी कार आहे त्या चर्चेनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ब्रँडिंग झाली या गाडीची. निश्चितपणे टेनिस क्रिकेटचा ज्यावेळी आता इतिहास लिहिला जाईल ना त्यावेळी या स्पर्धेचं नाव सुवर्ण अक्षरात नोंद केलं जाईल. कारण ही पहिली स्पर्धा आहे जिथे 2 थार देण्यात येत आहेत. अफलातून स्पर्धा, अद्वितीय नियोजन पाहायला मिळतंय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या निमित्तानं आकर्षक बाईक, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट गोलंदाज आणि नवोदित खेळाडूसाठी आपण पाहतोय. अभिषेक नाईक पुन्हा एकदा झिराटचा सितारा गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. पाहूया आता अभिषेकचं हे षटक कसं असेल. 3 ओव्हर्स मध्ये 45 धावा आल्यात. यानंतर होणारा सामना प्रफुल्ल 11 अँड निलेश स्पोर्ट साखर वर्सेस लहुशेठ खेडेकर पुरस्कृत एनटी वॉरियर्स नावे रोहा. दोन्हीही संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे आपण मिड इनिंगच्या आत टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 45 धावा, 2 फलंदाज बाद झाले तर अभिषेकला कमबॅक आणावं लागेल या मॅच मध्ये. स्ट्राईकला एक सेट बॅटर आपण जर पाहिलं तर ऋषभ आता मैदानावरती गोंधळ घालत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, समोरचा चेंडू शॉर्ट पॉइंटला, अप्रतिम कॅच. स्वतः
जिथे मात्र गोलंदाजी करत असताना संधी मिळाली तिथे अपयशी राहिला, पण फिल्डिंग युनिटमध्ये अप्रतिम दर्जाचं काम केलंय प्रशांत मोहरेनं टिपलाय झेल, आणि एक मोहराज टिपला असं म्हणूया ऋषभ मैदानाच्या बाहेर. महेंद्र दळवी नेता हा आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता हा आमचा कमी ना पडणार कधी. या मॅच मध्ये तळेखारच्या गोलंदाजी तर पहिल्यांदा तर पूर्णपणे मॅच मध्ये आपण जर विचार केला तर गोलंदाजी थोड्या अंशी का होईना महागडी ठरत असताना पाहायला मिळाली, पण ज्या कॅचेस आपण जर पाहिलं तर बहुतांश वेळा असं म्हणूया की 50-50 त्या पकडल्या तर ठीक, नाही पकडल्या तरी सुद्धा चालणार आहे, थोड्याशा कठीण आहेत, पण त्या कॅचेस 100% एफर्ट देऊन मैदानाच्या आतमध्ये आरामामध्ये पकडले जातात, हे महत्वाचं आहे. आणि गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षणाची चर्चा या मॅचमध्ये भरपूर सारी झाली आहे. चांगली फिल्डिंग. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहा तालुका प्रीमियर लीगच्या यंदाच्या पर्वाची ज्यानं मॅन ऑफ द सिरीज आपण जर पाहिलं तर आपल्या नावावरती केली असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शाकिब सिद्दीक. अभिषेक नाईक गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती आपल्या मार्गातील मोठा अडथळा त्याने दूर केलाय. स्लोवर वन कमी गतीने टाकला, सिंगल मिळेल. एक विकेट गेले ऋषभ याची, आणि त्यानंतर आपण पाहतोय जो धावांचा फ्लो पाहायला मिळत होता तो आता मात्र थांबलाय. हे असतं मोमेंटम. आपण पाहतोय मोमेंटम शिफ्ट करण्यामध्ये अभिषेकला यश मिळालंय. निश्चितपणे, कारण की तो आल्यानंतर आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलला विकेट आली, आता कॉन्फिडन्स लेवल त्याची भरपूर सारी हाय झाली आहे, आता त्याला टप्पा मिळालाय. पहिल्या बॉल पासून तो चांगली बॉलिंग करतोय. हा तिसरा बॉल, तिसऱ्याच बॉल वरती आक्रमण चढवलंय. गोलंदाज कोणता आहे किंबहुना त्याची शैली कोणती आहे ते मला फरक पडत नाही हे सांगणारा समीरच्या बॅटमधून हा षटकार. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. सातत्याने एकमेकांच्या विरोधात खेळणारे खेळाडू आहेत समीत पारकर आणि अभिषेक नाईक, त्यामुळे एकमेकांची कच्ची दुवे पक्की दुवे ठाऊक आहेत. षटकार आला त्यानंतर गतीमध्ये केलेला बदल संघाच्या फायदेमंद ठरलाय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर मैदानावरती एक वेगळ्याच दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. समीर असेल किंवा कोणताही फलंदाज आतापर्यंत जसा जसा मैदानावरती आलाय ना टीम नागेश्वर आवाज संघाचा, त्यानं प्रत्येकानं मोठा फटका खेळलेला आपण पाहिलाय. हो, सुंदर गोलंदाजी, अगदी टोक क्रशर यॉर्कर, पण आपण पाहतोय चेंडू गॅप मध्ये टाकलाय. पुन्हा एकदा चांगले एफर्ट्स क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आज फिल्डर्सने कमाल केले. क्या बात है, क्या बात है. अगदी हाय क्वालिटी फिल्डिंग आपण पाहतोय तळेखार या संघाच्या माध्यमातून. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय 70 पाहायला मिळतोय. 70च्या वर जाणार की 70च्या खाली राहणार ते आता आपल्या येणाऱ्या काही क्षणातच समजेल. अभिषेकचं कौतुक करावं लागेल. अभिषेकने बराचसा कंट्रोल मिळवलाय षटकावरती. फुल टॉल वसूल केलाय आणि चेंडूला धाडले सीमारेषे पलीकडे. पंचांचा इशारा, इट्स अ बीमर. 7 धावांचा बोनस मैदानावरती आहे बोले तो एकदम क्लास. बोलतात सारे त्याला पार होती है एंट्री उसकी झकास पहचान. मैदानावरती एखाद्या खेळाडूची सर प्रशंसा करावी आणि मैदानावरती खेळत असताना त्याला नजर लागावी ना, तशाच पद्धतीचं कामकाज. असं वाटलं होतं की त्यानं गोलंदाजीवरती नियंत्रण आणलं, या मॅच मध्ये थोडासा मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळेला त्यानं शेवटचा बॉल टाकत असताना बीमर टाकला आणि त्याच्यावरती षटकारही आलाय. निश्चितपणे 5 चेंडू चांगले टाकले. शेवटचा चेंडू अगदी यॉर्क करण्याचा प्रयत्न, रिलीज मोमेंटला चेंडू हातातून निसटला, त्याच्यावरती मोठा फटका. आणि आता धावसंख्या मात्र आपण पाहतोय अगदी वरच्या दिशेने जात असताना मैदानावरती शेअर बाजाराचा भाव वधारलाय आणि धावसंख्येचा आलेख अगदी वरच्या दिशेने. काही माणसं आपले पैसे सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवतात कारण त्यांना रिस्क नको असते, पण समीर हा शेअर बाजारात खेळणारा खेळाडू आहे, त्याच्याकडून जोखीम भरे फटके आपण पाहतोय. फ्री हिटच्या चेंडूवरती फटका चांगला लगावलाय, सिंगल आलाय, सिंगलचा कन्व्हर्जन डबल मध्ये. धावा धावा आणि फक्त धावा.
मैदानावरती येत आहेत फटक्यांची आतिषबाजी, चौफेर फटकेबाजी. 4 षटकाच्या खेळानंतर 63 धावा, पुन्हा एकदा 80 धावा पाहायला मिळणार का या मॅच मध्ये? चित्र तर थोडं तसंच दिसतंय, कारण की आता असं वाटायला लागलं की धावा येतात, धावा बनतात आणि याही मॅच मध्ये एक मोठी टोटल बघायला मिळेल. त्यावेळेला सुरुवात केली बॅटिंग करत असताना टीम अभिजित राणे पुरस्कृत आपण नागेश्वर आवाज संघाला पाहतोय आणि अप्रतिम दर्जाचा खेळ सध्याच्या घडीला त्यांनी केलेला पाहायला मिळाला. मास्टर माइंड अंकुश दादा आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. ते आमचे मुख्य अतिथी मान्यवर आणि त्याच वेळेला मुख्य आयोजक. भरपूर सारी मेहनत ज्यांच्या माध्यमातून केलेली आपल्याला पाहायला मिळते. आज ही स्पर्धा यशाच्या उंच उंच शिखरांकडे चालली आहे ना, त्याचं कारण आहे मान्यवर. आणि या महिला भगिनी आपण पाहताय सगळ्या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलात. आपल्या गावातील किंबहुना आपल्या जवळ खेळाडू जे काही आहेत वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वामध्ये टीम वर्क मेक ड्रीम वर्क म्हणतात. प्रत्येक खेळाडूने आपण पाहतोय अगदी चांगले बॅटिंग केले. विजय घाणेकर गोलंदाजी ट्रॅकवर, पहिला चेंडू शाकिब सिद्दीकीने रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं आणि पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय गोलंदाज विजय घाणेकर याला. नावाची आहे हो खास, पैठण नावाची आहे हो खास, पैठण नावाची आहे हो खास. इथे मात्र आपण पाहतोय शाकिब सिद्दीक आपला दर्जा दाखवतोय. विजय घाणेकर टीमचा कॅप्टन त्याच्यावरती तुटून पडला पहिल्याच बॉलला, त्यानं षटकार खेचला. स्विच हिटचा तो फटका इरादे स्पष्ट करणारा बघायला मिळाला. धावा वाढल्यात तब्बल 69 धावा स्कोर कार्ड वरती. हा बॉल इथे मात्र कमी गतीने फेकला जातोय. थोडेसे फिंगर रोल केलेले बघायला मिळाले. टप्पा पडल्यानंतर अगदीच बॉल मात्र आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, सफलता मिळते. एक चांगला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. विजय घाणेकर कमबॅक करतात या मॅच मध्ये. चांगली बॉलिंग. पुढचा बॉल याही वेळेला हाफ ट्रॅकर होता. आडवा बाटने खेळला जातोय. स्क्वायर लेग आणि थोडस लॉंग लेग मध्ये बॉल मार्गच होईल. फिल्डर तिकडे सुद्धा आणि एक सिंगल स्कोर कार्ड वरती जोडली जाते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पाहता 70 या आकड्यापर्यंत पोहोचली. सायकोलॉजिकल टार्गेट आपण पाहतोय. डेथ ओव्हर मध्ये विजय आला, पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला, पण तदनंतर त्याने केलेलं कमबॅक सुद्धा हवं असं वाटणार आहे. या पद्धतीने गोलंदाजी होणं फार महत्वाचं तळेकर संघासाठी. समीर पारकर यावेळी चेंडूला ठोकतोय सीमा रेषेच्या दिशेने. ए होती फिदा पाहून दा घेण्याची जमती भे. पाण्याला चव अलिबागच्या मिठाची आणि मैदानाला सवय आहे समीरच्या फटक्यांची. वादळ जरी समुद्रात आलं असलं तरी धावांत चक्रीवादळ मात्र समीरने मैदानावरती आणलंय. काय बॅटिंग करतोय, तोडफोड वाली बॅटिंग. आवाज गावचा लोकल खेळाडू या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती स्वतःला सिद्ध करत असताना 74 ऑन दी बोट. 80+ जाणार का हर्षल? काय वाटतंय, काय घडेल येणाऱ्या 2 चेंडूंवरती? 80+ जायचं असेल तर आपण समीरच्या भाषेमध्ये बोलूया की 2 मध्ये फक्त आता बाहेर एकच त्याला मारायचं आहे. त्या पद्धतीने त्यांना बॅटिंग केली आहे. ज्या वेळेला तो 7 बॉलमध्ये 24 आकड्यावरती खेळत असताना पाहायला मिळाला. आणि जसा समीर पारकर मैदानावरती उतरत होता आणि त्यावेळेला यदा कदाचित टीम मॅनेजर किंवा संघ मालकाने सांगितलं असेल जर हव्यात धावा तर समीर पारकर भावा, बॉल फक्त सीमा रेषेच्या बाहेरच हवा. आणि त्यानं तेच केलंय. बऱ्याचशा धावा जमा केल्यात. ट्रॅकर होता, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, बरीचशी उसळी घेतली. व्हाईट बॉलचा इशारा चेक. पंचांच्या माध्यमातून. स्वयंसेवकांना एक सूचना आहेत की आपण लवकरात लवकर बाहेर गेलेले चेंडू मैदानावरती परत करायचे आहेत. धन्यवाद. समीरच्या फलंदाजीचं एकच सूत्र आहे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. काय लढलाय हा खेळाडू मैदानावरती. 75. पहिला मॅच लो स्कोरिंग, त्यानंतर दुसरा मॅच मध्ये धावांचं वादळ आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने धावा येत असताना
काय बॅटिंग केले, काय अप्रतून पद्धतीने खेळलाय. अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास रिव्ह्यू घेतलाय. पाहूया आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय येईल. इट्स अ वाईड बॉल असा निर्णय तिसऱ्या पंचांकडून आलाय. रिव्ह्यू गमावला इकडे. मात्र आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमनं आता इथून पुढे तुम्हाला ऑन फील्ड अंपायर डिसिजन मान्य करावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आला. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे आणि संघाचं धावफलक पाहता पाहता तब्बल 75 या आकड्यावरती पोहोचले. एक सेट बॅटर स्ट्राईकला पाहायला मिळेल. समीर पारकर यावेळेला बॉल चांगल्या दर्जाचा पाहायला मिळेल. विजय घाणेकर टीमचं कॅप्टन कमबॅक आणतोय. आता समीर पारकरचे समर्थक एकच म्हणत असतील, आता फक्त या शेवटच्या बॉलवरती तू एकदा सीमारेषा पार कर. समीर पारकर निश्चितपणे ज्या पद्धतीने खेळलाय ना कौतुक करावं लागेल. पण विजय घाणेकर सुद्धा तितकाच अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. त्याने कमबॅक केले. हो आता त्याने रीड केले समीरला. समीर एक्झॅक्टली काय करतोय याचा अंदाज त्याला आला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय अगदी इफेक्टिव्ह गोलंदाजी तो समीरच्या विरोधात करतोय. 75 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी 76 धावांचं टार्गेट. टॉस हॅलो चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी मी विनंती करेन टीम प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना लवशेठ खेडेकर पुरस्कृत इंडिया वॉरियर्स नावे रुहा. तीस चेंडू आणि 76 धावांची आवश्यकता आणि या दुसऱ्या इनिंगला सुरू होण्याआधी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंप्लीट करतो. मी विनंती करेन टॉस साठी लगेचच आपण जॉईन करा. सन्मान्य गिरीशजी पाटील यांना आम्ही विनंती करतोय की आपण नाणेफेक कक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी नाणेफेक संपन्न आपण करत आहोत. एक महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही संघ या ठिकाणी लढण्यासाठी एकमेकाच्या समोर उभे ठाकलेत आणि या मॅचसाठी आम्ही दोन्ही संघांना समान शुभेच्छा देतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा हा थरार याची देही आणि याची डोळा आज आपण इथे अनुभवणार आहोत. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्सला आम्ही इन्व्हाइट करत आहोत. दोन्ही संघ कर्णधार इथे येतील आणि सन्माननीय गिरीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करत आहोत. तर एका बाजूला इंडिया वॉरियर्स रोहा आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ बघतोय प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर. एका वर्षाचे विजेते सुद्धा हा संघ राहिला आहे आणि सन्मान्य गिरीशजी पाटील आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय की सर आपण या. तर येथे आपण टॉस करत आहोत. सामना हा 5 षटकांचा. पहिल्या 2 षटकानंतर एक चॅलेंजिंग ओव्हरचा सामना इथे तुम्हाला करावा लागेल. तर आपण नाणेफेक जिंकला सर. या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण घेणार आहात की मग फलंदाजी? पहिले क्षेत्ररक्षण करू. काय वाटतं इतकी मोठी स्पर्धा आहे वीर दमदार आमदारचं एक भन्नाट आयोजन, काय सांगा स्पर्धेविषयी? स्पर्धा दरवर्षी चांगलीच असते. यावर्षी थोडी जास्त माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याच्यामुळे अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. या ठिकाणी आम्ही बघत आहोत तर इंडियन वॉरियर्स तुम्हाला प्रथम येथे फलंदाजी करावी लागणार आहे. 5 षटकांमध्ये काय टार्गेट असेल? नक्कीच 70+ करण्याचा प्रयत्न करू आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगाल? आमदारांचं एक दिमागदार आयोजन आहे. हां, हे तर आयोजन नेहमीच छान होतं आणि सगळ्यांना इकडे खेळायला खूप आवडतं. धन्यवाद. यानंतर आपण पुन्हा एकदा वळूया त्या ठिकाणी कॉम्बॉक्सच्या दिशेला, जिथे मात्र समालोचनाला पुन्हा सुरुवात केली जाईल. थँक्यू सो मच. हॅलो 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 थँक्यू. खूप खूप धन्यवाद. दोन्ही आमच्या समालोचक मित्रांच्या मी आभार इथे व्यक्त करतो. थँक्यू सो मच हर्षल मुंडे आणि प्रितेश पाटील.
सेकंड इनिंग जी सुरुवात होते एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. मागच्या सुद्धा आपण मॅचमध्ये बघितलं की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग झालेला आहे. इम्पॅक्ट प्लेअर येस मॅच आपण तिथे सुरुवात बघतोय. फिल्डिंग टीम जी मात्र उतरली ग्राउंडच्या आतमध्ये, ज्यांनी मात्र खूप चांगली बॅटिंग सुद्धा केली होती पहिल्या इनिंगमध्ये, त्या संघाने लगेचच इथे इम्पॅक्ट प्लेअर युटिलाइज केलाय, वापरलेला आहे. अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास या संघाने ताबडतोब पंचांना सूचना दिली की आम्ही इम्पॅक्ट प्लेअर इथे वापरलाय आणि इनिंग सुरू होण्याच्या आधीच त्यांनी वापरलाय इम्पॅक्ट प्लेअर. लक्ष खूप चांगलं सेट करण्यात आलंय. धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. 76 76 धावा, 5 षटकांचा सामना, 15.20 म्हणजे 15 ते 16 धावा तुम्हाला प्रति षटकामागे करायच्या लागतील. मैदानावर बॅटिंग करत असताना आणि बघायचं त्या मुवमेंटला कशा प्रकारे सुरुवात होईल. मागसुद्धा आपण मॅचमध्ये बघितलं की 70+ धावसंख्येचं टार्गेट होतं आणि त्या धावसंख्येचा पाठलाग लिलया केला होता आणि सामना जे जिंकला होता तो RM सप्लायर्स जिराड या संघाने. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये माझा समालोचक मित्र जोडला गेला यश मापगावकर. यशचं स्वागत आहे या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि दोन्ही फलंदाज रेडी होत आहेत या डावाची सुरुवात करण्यासाठी. आघाडीचे फलंदाज आपण बघतो मैदानावर ते केदारनाथ 11 तळेखार या संघाकडून आणि 76 धावसंख्येचा पाठलाग बघायचा कशा प्रकारे करतील. पंच दोन्ही सज्ज आहेत, दोन्ही ऑफिशियल्स रेडी आहेत. आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला पंचायती म्हणजेच राजेश तळाशीलकर आणि मुख्य पंचाच्या भूमिकेत नासिर शेख. जसं मी मगाशी रमाकांत पवार आणि अमित गोलतकर यांच्याबद्दल बोललो तसंच आपण बघतो या ठिकाणी दोन जे दिग्गज पंच तुम्हाला ग्राउंडवर बघायला मिळत आहेत. नासिर शेख एकेकाळचा अमृत 11 आणि त्याचबरोबर खूप साऱ्या मोठमोठ्या संघामध्ये ॲज अ बॅट्समन म्हणून त्यांनी रोल प्ले केला होता. आज ऑफिशियल भूमिकेत आहेत. तर रफ्तार का सौदागर ही भूमिका किंवा त्या हे जे पद दिलं गेलं तुमचा राजेश तळाशीलकर आता बॉलिंग मार्कवर आपण बघतोय पंचाच्या भूमिकेत मात्र कामगिरी पाहतोय. पंचाच्या भूमिकेत गोलंदाज आपण त्या ठिकाणी गोलंदाज सज्ज होते. षटक क्रमांक पहिलं घेऊन पॉवर प्लेचं अमित. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर ऑन साईडला पुलचा फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री, वॅकेंट एरिया, खणखणीत दणदणीत सुरुवात, दमदार षटकार. साऱ्या इलाक्यात हाय चर्चेत, मला तो एकदम लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. एक्सलेंट स्टार्ट, आक्रमक सुरुवात, पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक शॉट, लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला दर्जेदार सुरुवात. दिनेश ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू अमितचा. चेंडू मध्ये मिस टाइम फटका, कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय आणि झेल. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. 1983च्या वर्ल्ड कप मध्ये संघनायकाने कपिल देव निखळने जो झेल टिपला त्या झेलची आठवण करून दिली खेळाडूने. एक्सलेंट कॅच अँड फर्स्ट विकेट डाऊन. वीर दमदार आमदारे गाजते प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. काय जबरदस्त झेल घेतलाय या प्रीमियर लीग मधला सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट अविश्वसनीय कॅच मैदानावरती येथे बघायला मिळाला. असं वाटत होतं की अशक्य आहे. चला बॅट्समन लवकर पाठवायचे, वेळ लावता तुम्ही. काय जबरदस्त झेल घेतला होता. काय सांगाल तुम्ही, अगदी सुंदर विश्लेषण केलं. 1983चा वर्ल्ड कप त्याची आठवण तुम्ही करून दिलीत. कपिल देव यांनी घेतलेला तो झेल होता आणि त्यामुळेच भारत संघाने पहिल्यांदा विश्वचषक या ठिकाणी लिफ्ट केला होता. आणि अशाच प्रकारे जर आपण विचार केला तर संपूर्ण सामन्यामध्ये असे झेल मैदानावरती सामना बदलतात. तुम्हाला काय वाटतंय? ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. एखादा गोलंदाज गोलंदाजी करतोय, इव्हन त्याच्यावर आपण बघितलं आक्रमण झालं तर शॉर्ट पिच चेंडू होता आणि पुढच्या चेंडूवर जर गोलंदाज कमबॅक करतोय तर त्याला क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं हे गरजेचं आहे. आणि काय झेल फिनिश केला, अप्रतिम झेल इथे मात्र टिपला गेला खेळाडूकडून आणि त्या झेलला मात्र खूप चांगला योगदान त्या ठिकाणी मात्र आपण बघतो. त्या ठिकाणी खूप चांगलं रूप दिलं आणि उलटा जाऊन म्हणजे आपण बघितलं विरुद्ध दिशेला जाऊन त्या ठिकाणी झेल फिनिश केला आणि एक अफलातून कॅच मात्र कंप्लीट करत असताना पहिलाच धक्का दिलाय मैदानावर, तो म्हणजेच बॅटिंग करत असताना तळेखार या संघाला. तर अमित पारकर पहिल्या षटकासाठी या ठिकाणी आलेत. एक जबरदस्त गोलंदाज आहेत. एक आतापर्यंतची कामगिरी बघितली, विकेट टेकिंग ऑप्शन म्हणून वापरले गेलेत. त्यांच्यावरती सुद्धा हल्ला चढवलाय. चेंडू जाईल या ठिकाणी बाउंड लाईनच्या बाहेर, दमदार चौकार. जरा हटके 100% आयोजन अलगे. जरा हटके 100% आयोजन अलग. बघा क्षेत्ररक्षक तिकडे नव्हता, आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पुन्हा बदलते.
या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मैदानावरती वायडिश लॉंगॉन आता ठेवण्यात आलाय. त्यानंतर एक खेळाडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये ठेवण्याचं काम इथे करण्यात येत आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये जर आपण बघितलं तर बाकी खेळाडू पाहायला मिळतात, कारण पॉवर प्ले सुरू आहे सर. जयेश गाग आहे नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. चांगला ड्राईव्ह, अप्रतिम फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू डीप मध्ये, लॉंग स्टॉप मध्ये चेंडू कव्हर होईल सर्कलच्या आतमध्ये आणि तोपर्यंत एक झाली ते पूर्ण. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण बघत अंकित झाली आहे. 11 लॉस ऑफ 1. आणि स्ट्रेट ड्राईव्हचे फटके म्हटल्यानंतर नेहमीच बरेचसे आपण समालोचक मित्र म्हणतो की आपण स्ट्रेट ड्राईव्हचं म्हणजे आपण पेटर्न स्ट्रोक म्हणजे सचिन रमेश तेंडुलकरचा, पण त्या फटक्यात जन्म झाला कुठे? साहित्य सहवास जी कॉलनी आहे, पत्रकारांची बँड्रा इथे ज्या ठिकाणी सचिनचा जन्म झाला त्या ठिकाणी या फटक्याने जन्म घेतला. त्याची मात्र कहाणी तुम्हाला सांगेन मी पुढच्या चेंडूवर. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा अमित पारकर. हो, क्या बात आहे, लाजवाब, खूप प्रतिम चेंडू होता, फुल लेनचा, बॅट्समन अक्षरशः डॉमिनेट करणारा हा चेंडू. तर त्या फटक्यात आपण चर्चा करत होतो तेव्हा 2 बिल्डिंगच्या मध्येही लहानपणी क्रिकेट खेळलं जायचं आणि जर बाजूच्या बिल्डिंगला जर चेंडू लागला बॅट्समनकडून तर तो फलंदाज आउट असायचा. त्यामुळे समोरच खेळलं जायचं आणि तो फटका जो स्ट्रेट ड्राईव्ह पेटर्न फटका जो ठरला सचिनचा, तो त्या फटक्याचा जन्म त्याच ठिकाणी झाला, साहित्य सहवास बँड्रा इथे. हो, क्या बात आहे, स्टिअर केले फक्त मागे होते चेंडू आणि अजून एक बॉल निर्धाव टाकलाय अमितने. धन्यवाद सर, खूप चांगली माहिती तुमच्या माध्यमातून येथे मिळते, कारण प्रत्येकाचा जो ट्रेडमार्क फटका आहे, जसं की तुम्ही आत्ताच सांगितलं की स्ट्रेट ड्राईव्ह आणि ऑन ड्राईव्हचा फटका सचिन सरांचा खूप गाजला आणि आजपर्यंत तसा फटका कोणाच्या बॅटमधून आपण नाही पाहिला. त्यानंतर आपण शॉर्ट टर्म पूल जर बघितला तर रोहित शर्मांचा सुंदर फटका, हेलिकॉप्टर महेंद्रसिंग धोनी यांचा हा फटका आपण पाहिला. अशा प्रत्येकाचा ट्रेडमार्क फटका आपण येथे बघितलाय आणि अगदी सुंदर क्रिकेटचे फटके. चला, या ठिकाणी नो टीम मीटिंग असं मी नेहमी सांगेन, कारण आतापर्यंत तुम्ही फार वेळ लावतात. पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगत आहात. 11 फॉर लॉस ऑफ 1 विकेट या ठिकाणी आपण बघतोय. 5 षटकांचा सामना आहे. रिक्वायर्ड रन रेट 16.25 बघायला मिळतो, जेथे 76 धावा येथे उभा राहायच्या आहेत केदारनाथ 11 तळेकर संघाला. पण 5 षटका अगोदर आपण जर रन रेट बघितला 76 धावा करायच्या होत्या 15.20च्या गतीने बॅटिंग करायची. त्यामुळे आपण बघतो की रन रेट आता वाढलाय, रिक्वायर्ड रेट आता वाढलाय, तो 16.25वर गेलाय. कारण मात्र या मुवमेंटला आपण जर बघितलं तर अजूनही 65 धावा करायच्या आहेत. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शाबिक सिद्दीकी बॉलिंगसाठी येतो षटक क्रमांक 2 मध्ये. शाकिब सिद्दीकी, अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास हा संघ बघतो या ठिकाणी. इम्पॅक्ट प्लेअर ज्याप्रमाणे त्यांनी वापरला, युटिलाइज केलाय, त्याचा वापर ते निश्चितच करणारच आहेत गोलंदाजीमध्ये. अप्रतिम आतापर्यंत जी स्पर्धा सर्वांना भुरळ घालणारी, काय जबरदस्त चेंडू टाकला होता. ऑफ्टिकच्या बाहेर निघणारा तेज तर गतीवरती स्वार, ऑफ्टिकच्या बाहेर. जणू काही आपण बऱ्याच अंशी बघितलं ना विराट कोहली सरांना, की ज्यावेळेस फलंदाजी करताना ऑफ्टिकच्या बाहेरच्या निघणाऱ्या चेंडूवरती कुठेतरी आपण बघितलं अगदी वर्षभर स्ट्रगल त्यांनी सुद्धा केलं होतं. हा चेंडू ऑफ्टिकच्या बाहेर निघणारा तेच तर्रार होता. या चेंडूवरती जर आपण पाहिलं ना तर मैदानावरती काही अप्रतिम गोलंदाजी करतायत. गोलंदाजीच्या मार्कवरती तिथे शाकिब सिद्दीकी. शाकिबचा पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पूल करायचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग करू शकत नाहीये, व्यवस्थित आपण मिडल ऑफ द ब्लेड चेंडू येत नाही, एकदम बॉटम एजला चेंडू जातोय. स्क्वेअरला खेळू तिथे सज्ज चेंडू कव्हर करेपर्यंत फक्त एकच धाव. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, तरच या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. मागचा सामना डोळ्यासमोर आणा. RM सप्लाय जिराट संघाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपण बघितली बॅटिंग ओपनिंगने धावसंख्येचा पाठलाग लिलाया केला आणि सामना एक हाती करत असताना आपल्या संघाच्या बाजूने झुकवत असताना तो सामना जिंकला. ती बॅटिंग डोळ्यासमोर आणा, तशी बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. स्ट्रायकिंगला विजय घाणेकर, नॉन स्ट्रायकिंगला जयेश गाग आणि शाकिब पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज. हा चेंडू वेगवान होता, भन्नाट वेगाने चेंडू येतोय. बॅटची हलकीशी एज आणि चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी शरीरावर जातोय, शरीरभेदी मारा. आणि अशा मुवमेंटला जर मी निश्चित म्हणेन की हर्ष की अशा प्रकारचे चेंडू हे जास्त दुखापत देतात, जास्त इथे मात्र इंजर्ड करतात खेळाडूंना. जर चेंडू डायरेक्ट पिचिंग होऊन खेळाडूच्या अंगावर आला असेल त्याचा इंजुरी जास्त नसते, पण बॅटची एज लागून जेव्हा एखादा चेंडू वेगाने खेळाडूच्या अंगावर येतो त्याची इच्छा जास्त होऊ शकते. बघायचं या ठिकाणी आय होप की खेळाडू फिट असेल पूर्णपणे, कुठल्या प्रकारची जास्त मोठी दुखापत नसेल, सिरियस इंजुरी नसेल. पण स्पोर्टिंग स्पिरिट आपण मगाशी आपण ज्या व्यक्तिमत्वाचा किंवा ज्या विक्रमादित्य खेळाडूचा उल्लेख केला त्यासुद्धा आपण बघितलं की पहिल्याच मॅचमध्ये जखम झाली होती, अक्षरशः नाकातनं घळाघळा रक्त वाहत होतो आणि त्यांनी सांगितलं होतं मैं खेलूंगा. तेच बघायला मी ते स्ट्रायकिंग सर, आणि तेव्हा समोरनं आवाज असा आला होता की ये बच्चा मुझे क्या खेल पाएगा. आणि त्याच्यानंतर जे षटकार त्यांनी मैदानावरती ठोकले ना, द रेस्ट वॉज द हिस्ट्री असं म्हणावं लागते. 100 सेंचुरीचा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला डॉमिनेट केलं जाईल, तुम्हाला कमी समजलं जाईल, तुम्ही मैदानावरती या, स्वतःला सिद्ध करा आणि सांगा की हा मी खेळू शकतो आणि मी खेळणार आहे. बोलतो मॅचकडे. जे घाणेकर पुन्हा सज्ज होतोय. आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय, धावा त्याने अंकित केली नाहीये, खातं उघडलं नाहीये. शाकिबचा पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे,
खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. काय फटका. ज्या ठिकाणी तुम्हाला वीरचा बॅनर बघायला मिळतोय त्या ठिकाणी हा फटका. पॉवर पॅक शॉट, षटकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. आमच्या सर्वांचे लाडके आमदार सन्मान्य महेंद्र शेठ दळवी यांचे नातू, त्यांचा फोटो तुम्हाला बघायला मिळतोय, कटआउट बघायला मिळतंय आणि त्यांच्याच नावाने तुम्हाला क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते. वीर दमदार आमदार. त्या नावाप्रमाणे खेळ करावा लागेल, वीर व्हावं लागेल, तुम्हाला जगजेता व्हावं लागेल, लढा व्हावं लागेल या धावसंख्येसाठी. धावसंख्या 18. षटकार आलाय मागच्या चेंडूवर. पावरप्लेचे अजून काही 2 चेंडू शिल्लक आहेत षटकामध्ये शाकिबचे. ओहो क्या बात आहे. व्हॉट अ शॉट. ताकद बघा, टायमिंग बघा. आपण खेळू तिथे सज्ज आहे, खेळाडू सज्ज आहे. रिले कॅच तिथे द्यायचा होता पण खेळाडूने मात्र रिप्लाय दिला नाही. पण बघायचं पंच त्या ठिकाणी मला असं वाटतं तिसऱ्या पंचांना रेफर करतायत की काय. हो, बाउंड्री चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांना रेफर करतायत, बाउंड्री चेक केली जाईल. राजेश तळाशीर यांचा निर्णय येतोय तिसऱ्या पंचांकडे, टीव्ही अंपायरकडे, ज्या ठिकाणी रमाकांत पवार आहेत, अमित गोलतकर आहेत. आणि बघायचे निर्णय काय देतील. कारण जे रिॲक्शन बघायला मिळालं, चेंडू कव्हर केल्यानंतर समोर अजून एक खेळाडू येत होता, त्याला झेल देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे बघा ॲक्शन रिप्लेमध्ये. दूध का दूध और पाणी का पाणी. tenniscricket.in मध्ये तुम्हाला हे चित्र बघायला मिळेल. स्पष्ट झालंय स्क्रीनवर, तुम्हाला चित्र स्पष्ट झालंय. पंचांचा निर्णय निश्चितच येईल या मुवमेंटला थेट आमच्या दर्णे गुजरूंजीकडे. बघा यावेळेस नंदनकर आणि टीम काय एक्सलंट वर्क करते. tenniscricket.inच्या माध्यमातून आपण पाहिलं त्यांना. यावेळेचा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकार आलाय. मगाशीच आपण बघितलं होतं की क्लॅरिटी मॅटर करते आणि क्वालिटी सुद्धा, आणि नंदनकडे ते काम आहे. आज जर आपण बघितलं ना तर मैदानावरती येत असताना प्रत्येक जे त्यांचे जे टीम मेंबर्स आहेत आज 100% एफर्ट्स त्यांच्या माध्यमातून सुद्धा देत आहेत. मग संदीप असतील, वैभव असतील, प्रत्येक येणारे त्यांचे टीम मेंबर्स आहेत त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. मॅचमध्ये षटकार आलाय. झेल घेतल्याने आपण बघितलं की खेळाडू जेव्हा लँड झाला जमिनीवर त्याचा पाय ऑन द रोप होता, म्हणून पंचाने हा निर्णय दिलाय तिसऱ्या पंचाने की हा षटकार आहे. 2 षटकार बॅक टू बॅक. पहिले 3 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर पलटवार. विजय घाणेकर, क्या बात आहे. व्हॉट अ शॉट. ऑन द रूफ मारलाय. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक 3 6 इन अ रो. लय दमदार आपला आमदार महेंद्र दळवी शेठ. लय दमदार आपला आमदार महेंद्र दळवी शेठ. सर या मॅच मध्ये ना विजय गाणेकर असा खेळाडू आहे तो बडे मॅच का सरपंच आहे आणि खऱ्या अर्थानं वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा सरपंच आहेत. आणि त्याच्यामुळे मैदानावरती त्यांच्या या धावांची दादागिरी सुद्धा चालली आहे. समोर कोणी असू देत, काही असू दे, मला फरक पडत नाही. स्लॉट मध्ये आलेला चेंडू पार्किंग लॉट मध्ये लॉफ्ट करायचा हे मला माहिती आहे आणि ते दर्शवणारा फटका इथे बघायला मिळाला. धावा 30 बनल्यात, 2 षटकं संपलीत. आता काय आहे तर मैदानावरती नेहमीप्रमाणेच आपल्याला बघायला मिळेल ते म्हणजेच चॅलेंजिंग ओव्हर. हो निश्चितच त्याच्याकडे लक्ष असणार आहे. पंचाला इशारा करतात गुणसंख्या केले का आमचे धरणी गुरुजी यांना. इट्स अ चॅलेंज ओव्हर आणि बघायचं चॅलेंज स्वीकारायचं. तुम्हाला 10 धावा तुम्हाला कमीत कमी इथे कंप्लीट करायच्या आहेत तरच तुम्ही प्लसमध्ये जाऊ शकता. 10च्या पेक्षा कमी धावसंख्या जर तुम्ही केली तुमच्या धावसंख्या 5 मायनस होऊ शकतात. हे आहे चॅलेंज ओव्हरचं महत्त्व. आणि बॉलिंग मार्गावर ते षटक टाकण्यासाठी मला असं वाटतं पुन्हा एकदा अमितच येतोय, अमित पारकर. त्याने षटक क्रमांक पहिले टाकला होता. धावा खर्च केल्या त्या एकूण 11 खर्च केल्या होत्या. एक विकेट काढली होती आणि पुन्हा आता अमितच्याच हातात चेंडू दिलाय चॅलेंज ओव्हर टाकण्यासाठी. पॉवर प्ले षटकं संपलेत. आता क्षेत्रक्षण पुढे विस्फारण्यात आले, फैलवण्यात आलंय. बघूया डीपमध्ये खेळाडू कशाप्रकारे सेट करण्यात आलेत. पॉवर प्ले संपल्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हर करण्यात आले डीपमध्ये. त्यानंतर एक मिड विकेटला एक खेळाडू आता लॉंग ऑनला येतोय. एक खेळाडू जातोय तो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि एक खेळाडू आपण बघतो की एकदा डीपमध्ये बॅट्समॅनच्या समोर डीप पॉईंटला ठेवण्यात आलाय. चॅलेंज ओव्हर अमित पारकर समोर जयेश घाग. धावसंख्या 30. चेंडूला वेट करून नंतर लिफ्ट केलंय. गुड डिसिजन. भरपूर बाहेर निघत होता चेंडू. बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू नक्की एक्झॅक्टली कुठे जात होता. चेंडू चांगला टाकला होता, कंट्रोल चांगला होता पण दिशाहीन चेंडू. हा बघा लेग कटर बॉल झूपच बाहेर, खूपच बाहेर. आणि पंचाने लगेच सांगितलं इट्स अ वाईड. स्कोर मुजून 31. हा घ्या चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सरळ सीमा रेखा पार. सो सोनार की तो एक लोहार की आहे बोले तो एकदम क्लास बोलतात सारे त्याला बोलतात सारे त्याला बॉल. बोलतात सारे त्याला बॉल. अरे होती है एंट्री उसकी झकास. पैठण नावाची आहे हो खास. थोडीशी साईड आर्म गोलंदाजी आपण बघतोय. टॉस केलं होतं चेंडूला आणि तोलून मापून मारलेला फटका. वेट केलं त्यानंतर त्यावर आक्रमण केलं आणि काय फटका दाखवला. डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडणारा ऑन द रूफ. कॉमेंट्री बॉक्सच्या वरती तुम्ही आपण चेंडू त्या ठिकाणी बघतो लँड होते जाऊन आणि या षटकारामुळे धावसंख्या 37 धावा.
जसं आपण मगाशी जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हा निश्चित आपण आपल्या समालोचकांकडून उल्लेख ऐकला की छोट्या छोट्या धावसंख्या डिफेन्स सुद्धा गेल्या आणि मोठ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा केला गेलाय. चॅलेंज ओव्हर सुरू आहे. रिव्हर्स करायचा प्रयत्न होता. ते म्हणतात ना एक म्हण आहे, सीधी उंगली से अगर घी निकलते तो उंगली टेढ़ी क्यों करनी. स्ट्रेट बॅटने चांगली बॅटिंग सुरू आहे मित्रांनो जयेश घागची, पण इथे मात्र नवीन काहीतरी करण्याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न फसला आणि डॉट बॉल. ओव्हर पिच डिलिव्हरी, क्रॉस बॅटेड शॉट, मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्क्वेअरला चेंडू कव्हर करत थोडासा फंबल, थोडासा कॅज्युअल अप्रोच, फायदा उचललाय. 2 धावा पूर्ण. शक्यतो फिल्डर आपण बघितलं त्या ठिकाणी विसरून गेला की चॅलेंज ओव्हर आहे. कॅज्युअलनेस फिल्डिंग मध्ये, कॅज्युअल अप्रोच फिल्डिंग मध्ये आणि 2 धावा वेगाने विजय आणि जयेश पूर्ण करतोय. गुड रनिंग मिड द विकेट. धावसंख्या 39. षटकातले आतापर्यंत 3 चेंडू झालेत कंप्लीट. मॅच बॉल आलेला आहे, बघायचं आहे आता मॅच बॉलवर काय रिप्लाय असणार ते जयेश घागचं. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चॅलेंजमध्ये आतापर्यंत धावा अंकित केल्या अमितच्या या षटकामध्ये चांगली बॅटिंग सुरू आहे. 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत 3 चेंडूमध्ये. राऊंड विकेट अमित पारकर. चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, पुन्हा जर टॉस केलं होतं. बॅट्समन बघतो त्या ठिकाणी ज्याप्रमाणे क्रिचातमध्ये खेळतो याचं कारण एकच आहे की विकेट किपर विकेटला खेटून उभा आहे. दबाव टाकलाय विकेट किपरने. हा चेंडू निर्धाव जातोय तो अमित पारकरचा. चॅलेंज पूर्ण करण्याची अजून एक तुम्हाला धाव इथे करावी लागेल. एक धाव करावी लागेल. सोडून दिला चेंडू, लेफ्ट केलाय आणि वाईड बॉल. नासिर शेख यांच्या नजरेत हा चेंडू कसा सुटू शकतो तेच बघायला मिळतंय. वाईड बॉल म्हणजेच काय, ते चॅलेंज जे होतं धरणे गुरुजी आपण या षटकातलं बघतोय त्या ठिकाणी पूर्ण झालंय. जवळजवळ 10 धावा त्यांना करायच्या होत्या, ते गुरुजीने स्वतःहून खर्च केले आहेत वाईडच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 40. 76चं लक्ष अजूनही करायचे ते 36 धावा सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. अमित पारकर. फुल टॉस आहे. या फटक्यात एलिव्हेशन नाहीये. जागा निवडायची होती स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग किंवा लॉंग लेग मध्ये, पण टायमिंग करू शकलं नाहीये. डॉट बॉल. जरूर आपण आतापर्यंत बघितलं होतं अमित पारकर गोलंदाजी करत असताना काही चुका त्यांच्या माध्यमातून सुद्धा घडतायत. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं तर 1 षटकार, त्यानंतर दुहेरी धाव आणि 2 अवांतर या ठिकाणी टाकले होते. 10 पूर्ण केल्या त्या षटकाच्या अंतर्गत. पुन्हा अमित पारकर तयार. हा घ्या, समोर दिला आणि समोर आमंत्रण स्वीकारलं. चेंडू जातोय अनंत अप्पा गोंदी स्टँड मध्ये. कमॉन डीजे मास्टर. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. वीरनाथ बादशाह लाडो पोटे थे प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. 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 थँक्यू. या ठिकाणी मात्र इनिंग्स ब्रेक बघायला मिळतोय. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक तिथे या मैदानावरती सुरू आहे. 51 धावा आतापर्यंत या ठिकाणी बनल्यात. 51 फॉर लॉस ऑफ 1 विकेट वेअर 3 ओव्हर्स कम्प्लिटेड. 2 षटकं मात्र इथे बाकी राहिलेत. रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला तर 12.50. संध्याकाळच्या सत्रामध्ये असणारी ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. ते tenniscricket.inच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत आहेत. विजय घाणेकर मैदानावरती आहे. या मैदानावरती जर त्यांच्या संघाला विजय मिळवायचा असेल तर विजयला मैदानावरती विजयी खेळी करणं फार महत्त्वपूर्ण असेल. करंट रन रेट 17चा इथे पाहायला मिळतोय. ड्रिंक ट्रॉलीने निश्चित लक्ष वेधून घेतलंय सर्व प्रेक्षकांचं. जसं मगाशी मी उल्लेख केला की आल्याच एकदम मी सरप्राईज झालो या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन बघून. मागचे 13 वर्ष स्वर्गीय चरण बोबाडी क्रिकेट स्पर्धेमध्ये संरक्षण करत असताना या गोष्टीचा आम्ही आढावा घेतलाय की नीटनेटकं आयोजन कशा प्रकारे असायला हवं आणि ते मात्र तुम्हाला तसंच आयोजन तुम्हाला बघायला मिळतंय. महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या पुरस्कृत माध्यमातून आपण बघत आहोत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट 12.50 आणि सज्ज होईल गोलंदाज हे 64 टाकण्यासाठी. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. आदर्श. बघा या ठिकाणी आपण जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती 51 आली आहे. सर्व काही सुरळीत सुरू आहे. केदारनाथ 11 तळेकर संघाचं 12 चेंडू 25 पाहिजे. आपण आधी सुद्धा पाहिलं ना की इनिंग ब्रेक नंतर सर सामना बदलला होता. या मॅच मध्ये सुद्धा ते होणार का, किंबहुना या ठिकाणी विकेट मैदानावरती पाहायला मिळतील का? कारण 1 विकेट गेल्यानंतर जी पार्टनरशिप गरजेची होती
ती पार्टनरशिप मात्र मैदानावरती मिळते आणि विजय घाणेकर स्ट्राईक एंडवरती आहेत, स्वतःच्या संघाची धुरा आपल्या सक्षम खांद्यावरती वाहताना पाहायला मिळतात. शॉर्टात लेन टाकण्याचा प्रयत्न, समोर आहे क्षेत्ररक्षक. यासाठीच मॅच मध्ये, कहाणीमध्ये और एक ट्विस्ट. डीजे पैठण नावाची आहे हो खास, पैठण नावाची आहे हो खास. होती फिदा पाहून दार घेण्याची जमती भेट. ए होती फिदा पाहून दा घेण्याची जमती भेट. लाई लाई दमदार आपला महेंद्र दलवी. फलंदाज ताबडतोब पाठवा, पेनल्टी आपल्याला सुद्धा लागू शकते. बॅटिंग टीम पेनल्टी फक्त गोलंदाजी करण्यासाठी नाहीये. बॅट्समन आपले रेडी ठेवायचे, कुठला बॅट्समन नेक्स्ट राऊंडला किंवा दुसऱ्या नंबरवर बॅटिंग करणार आपण रेडी राहायचं आणि सगळं आपले जे गार्ड्स आहेत, अपडाऊन गार्ड आहे, सगळं आपण घालून रेडी राहायचं आहे. नंतर तुम्ही बॅट्समन आउट झाल्यानंतर त्याचा प्रयत्न तुम्ही करू नका किंवा त्या गोष्टी युटिलाइज करू नका. यश आपण खूप चांगला उल्लेख केला. पण मगाशी आपण बघितलं की जेव्हा ड्रिंक ब्रेक होतो, ड्रिंक ब्रेक नंतर बऱ्याचशा आपण सामने आपण बघितले की त्यामध्ये मोमेंटम शिफ्ट झालाय, सामन्याला कलाटणी भेटले. आणि आपण सुद्धा असंच चित्र बघतोय की ती मात्र ड्रिंक ब्रेक झाला, जो फलंदाज खूप चांगली बॅटिंग करतो, 3 षटकार त्याने मारले होते, त्याची मात्र विकेट इथे काढली आहे गोलंदाजाने. आणि आपण बघतो त्या ठिकाणी आदित्य आदर्श सरलेकर याने मात्र इथे विकेट काढली आहे. सेट बॅट्समन बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज आलाय आदित्य मैदानावर बॅटिंग करण्यासाठी. 2 डाऊन बॅट्समन 4थ्या क्रमांकावर बॅटिंगला येतोय. चेंडू अजूनही शिल्लक आहे मैदानावर 11 आणि करायचे ते 25 धावा. बघा इथून पुढे मॅच ऑन झाली कारण विजय सेट बॅट्समन होते जे मैदानावर त्यांना परतलेत. यावेळेचा फटका ऑस्टोनेशिंग पॉवरफुल दमदार आमदारांना सलामी देणारा हा फटका षटकार. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवी शेठ. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवी शेठ. थँक्यू डीजे. पंच काहीतरी वार्तालाप करतात, एक्झॅक्टली बघतात की बॅट्समनची पोझिशन काय आहे, कुठे जाऊन तो फटका त्याने ऑफर केला, कुठे जाऊन तो फटका एक्झिक्यूट केला, या गोष्टीवर प्रश्न निर्माण झाला. आणि निश्चित आपण ते बघतो त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाशी टीव्ही अंपायरशी ते वार्तालाप करतायत नासिर शेख आणि राजेश तळाशिलकर. यासुद्धा आपण बघितलं तर यश हे सुद्धा आपण बघतोय की हे नियम भरपूर आता अपडेट झालेत. बॅट्समनची पोझिशन काय असावी, त्याचा कुठला बॉडीचा पार्ट विकेटच्या आतमध्ये असायला हवा की नाही, या सगळ्या गोष्टी तिथे चेक केल्या जातील. बघायला लागेल नक्की काय तिथे घडलंय. फटका तर खूप चांगला सजवला होता आल्याच आदित्य या फलंदाजाने आणि तो षटकार ग्राह्य धरला की जाईल की नाही, हा फटका व्हॅलिड धरला जाईल की नाही, मात्र या गोष्टीवर तिथे मात्र चर्चा सुरू आहे. 76 धावसंख्येचा पाठक आहे, 76 टू विन. इट्स अ बिग टोटल. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी ते RM सप्लायर्स जिराड या संघामध्ये तो सामना जिंकला होता. आणि बघायचं पंचांचा निर्णय, इट्स अ डॉट बॉल. चेंडू काउंट केला जाईल, राईट, चेंडू काउंट केला जाईल पण धाव काउंट केली जाणार नाहीये. फटका खेळत असताना बॅट्समनची पोझिशन पंचांनी बघितली आणि त्यानंतर हा निर्णय त्यांनी घेतलाय. गुड डिसिजन. आणि त्यापेक्षा जास्त की मला असं वाटतं ज्या खेळाडूंनी ऑब्झर्व केलं होतं त्यांच्यासाठी सुद्धा ह्या टाळ्या होत्या कारण त्यांनी जेव्हा सांगितलं ना त्याच्यानंतर रिव्ह्यू घेण्यात आला होता. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गुड जॉब अंपायर, थँक्यू. ओ क्या बात आहे, लेग कटर बॉल बाहेर निघतोय. लास्ट मोमेंटला चेंडू चाचपून नंतर सोडला आदित्यने स्ट्रायकिंग एंडला. आदित्यकडे आता लक्ष लागलं असेल, आदित्यने ज्याप्रमाणे तो फटका खेळला होता, आता आदित्यकडे लक्ष हे असणार की ज्या ठिकाणी तो चेंडू पडला सोडून दिला, त्यामुळे प्रत्येक चेंडूला वाट बघायची आणि त्यानंतर वाट लावायची, तशी बॅटिंग करावी लागेल. आणि ते मात्र सर्व खेळाडू एकत्र चर्चा तीच सुरू आहे की चेंडू नक्की हा वाईड आहे की नाही. तिसऱ्या पंचांना बहुतेक हा रेफर केला गेलाय आणि बघायचं आहे हा वाईड ज्याप्रमाणे दिला गेला, या डिसिजनला ताबडतोब फिल्डिंग टीमने, आपण जी फक्त फिल्डिंग टीम अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज या संघाने तो चॅलेंज केले पंचांना. सर आपण बघतोय पंचांच्या भूमिकेमध्ये तिन्ही ऑफिशियल्स खूप एक्सलंट वर्क करतात. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नासिरजी शेख आहेत, राजेशजी तळाशिलकर, रमाकांतजी पवार आणि अमितजी गोलतकर साहेब ते आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघितलं गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये धर्णे सर, त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं गुणलेखन. या वेळेचा चेंडू रेफर करण्यात आला होता आणि या पंचांनी सांगितलंय इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर राईट. मागे जातो चेंडू, फायनल क्षेत्राच्या काय रनआउटची संधी, फलंदाज बाद होणार, फलंदाज बाद, विकेट डाऊन, रनआउटच्या स्वरूपात. आदित्य बॅक टू डग आउट ऑन डक. इथे आले ते गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1. थँक्यू.
या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच सिच्युएशन्स बघूयात. 14 षटक मैदानावरती सुरू असताना 51 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या नुकसानावरती मॅच आता ऑन झाली आहे. इथून पुढे जर आपण बघितलं तर एक न्यू बॅटर येतील, महत्वाचे फलंदाज आहेत. येथे प्रशांतला आपण बघतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांच्या नावावरती सुद्धा एक बाईक राहिली आहे आणि त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर या खेळाडूमध्ये तो दमखम आहे. इथून पुढे मॅच जिंकू शकतात. बेस्ट ऑलराऊंडर ऑफ अलिबाग असं म्हणावं लागते. प्रशांत मोहरे समोर आदर्श आहेत आणि आतापर्यंत आदर्शच्या गोलंदाजीवरती बघा त्यांनी एक चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे सेट केलंय एक महत्वाच्या षटकामध्ये. इथून पुढे जर आपण विचार केला तर 76 धावांचा जेव्हा तळेकर संघ पाठलाग करतोय, प्रशांत मोरेला विकेट टिकून मैदानावरती फटकेबाजी करावी लागेल. प्रेशर भरपूर आहे, त्या प्रेशरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल आणि आपण बऱ्याच वेळा बघितलं की प्रेशरमध्ये फलंदाजाचा खेळ बहरतो आणि तो बहरावा लागेल. प्रशांत मोरे पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतोय, तो अजूनही त्याला खातं उघडायचं आहे. पुढचा चेंडू आदर्शचा लेफ्ट आर्म बॅकफुटला गेला, जागा बनली पण चेंडू आपण त्या ठिकाणी व्यवस्थित खेळू शकला नाहीये. थेट खेळूच्या आतमध्ये चेंडू जातो लॉंग ऑफला आणि चेंडू कव्हर करेपर्यंत फक्त एकच धाव प्रशांत कंप्लीट करू शकलाय. प्रशांत खातं उडू शकलाय. धावसंख्या 52 धावा धावफलकावर, अजूनही करायचे ते 24 धावा आणि चेंडू शिल्लक आहे ते फक्त 7 यश. 7 चेंडू 24 राहतात आणि इथून पुढे जर आपण बघितलं ना तर फलंदाजावरचं दडपण असं जाणवायला लागलं की मॅच मध्ये वाढत चाललंय. मॅच मधला सर्वाधिक महत्वाचा चेंडू मी जाणीवपूर्वक म्हणतोय, कारण या चेंडूवरती जर षटकार किंवा चौकार आला तर मॅच सिच्युएशन्स बदलती, धावा कमी राहू शकतील. विकेट आली तर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यात संघाचा हुरूप वाढलेला असेल. 7 चेंडू 24 पाहिजेत. रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी वाढलाय. या चेंडूवरती काय होणार आहे? यावेळेस स्लोवर वन टाकला होता, या ठिकाणी गतीने चकवलं. चेंज इन पेस इथे बघायला मिळाला. काय म्हणाल सर? हे खूप चांगला चेंडू. आपण बघितलं की त्या ठिकाणी एक लेफ्ट आर्म बॉलर आहे ज्याच्याकडे खूप चांगलं वलयांकित गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. खूप चांगला तो टर्न करतोय, चेंडूला मात्र वळवतोय आणि बॅट्समनला त्या ठिकाणी अक्षरशः डॉमिनेट करतोय आणि खूप चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. आता चेंडू बघूया, त्या ठिकाणी काहीतरी अजूनही पंचांचा काहीतरी इशारा येणं बाकी आहे. चर्चा सुरू आहे पंचांची, तिसऱ्या पंचांसोबत, टीव्ही अंपायर सोबत. हा चेंडू नक्की कुठून गेलाय, कुठून जाऊन तो फिनिश झालाय, विकेट कीपरकडे जात असताना नक्की काय घडलंय, या सगळ्या गोष्टी ते चेक केल्या जातील. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ रेडी आहेत. टॉस ऑलरेडी झालेला आहे तिथे. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर विरोधात लवशेठ खेडेकर पुरस्कृत NDR वॉरियर्स नावे रोहा. खरं तर प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर हे मागच्या 2 पर्वाचे चॅम्पियन आहेत आणि चॅम्पियन संघ पुन्हा या स्पर्धेमध्ये खेळत असताना पुढच्या मॅचमध्ये बघायला मिळाला. हा चेंडू पुन्हा ॲक्शन रिप्लेमध्ये कुठे कव्हर केला गेला, विकेट किपरने कुठे कव्हर केला आहे, या सगळ्या गोष्टी तिथे पंच बघतायत. चौथा सामना पहिल्या फेरीतला तुम्हाला जी ग्रुपमध्ये हा सामना बघायला मिळेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लिगल डिलिव्हरी. नाऊ द इक्वेशन इज 6 बॉल टू गो अँड 24 टू विन फॉर टीम केदारनाथ 11 तळेखार. बघा पुढे काय करायचं याच्याविषयी आता विचार करावा लागेल. पाठीमागचं सगळं सोडावं लागेल, कारण आतापर्यंतची मॅच अशी होती की अगदी असं वाटलं होतं की 2 षटकर राहतात, 25 धावा होऊ शकतील अगदी सहज. आता इथून पुढे 6 चेंडू आणि 24 पाहिजेत मॅच मध्ये. म्हणजे समोर जर आपण विचार केला तर प्रशांत मोहरे आणि जयेश गाग या दोघांना या ठिकाणी मैदानावरती चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. मॅच सिच्युएशन जर बघितले तर टफ होत चालली आहे. इथून पुढे 6 चेंडू 24 पाहिजेत, म्हणजे 4 स्ट्रोक मैदानावरती गरजेचे आहेत. कुठे जाऊ नका, पाहत रहा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. एका मोठ्या पर्वाकडे आपण वाटचाल केली. आजवर आपण अनेक स्पर्धा बघितल्या असाल, मात्र फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली आदर्श सरलेकरने, जिथे 5 चेंडू निर्धाव टाकले होते. काय गोलंदाजी केली. 6 चेंडू 24 पाहिजेत. स्ट्राईकवरती प्रशांत तयार आहेत आणि गोलंदाजीच्या मार्कवरती प्रसाद मोकल आलाय. बघा अतिशय कमी वयाचा खेळाडू हा सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळेल. ही स्पर्धा आहे ना अशाच खेळाडूंसाठी बनले असं मला वाटतं, ज्यांचं वय कमी आहे मात्र स्पर्धा खेळण्यासाठी असणारा विश्वास फार मोठा आहे. प्रसाद मोकल राऊंड विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू धमाकेदार सुरुवात. खूप उंच मारलाय, लांब मारलाय, वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्रीच्या दिलखेचक मारलाय. षटकार. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारीच्या ग्राउंडवर. बघा पी पर प्रसाद आणि पी पर पॉवर असं म्हणावं लागतंय. पॉवरफुल फटका आणि समोरच्या दिला 440 ओव्हरचा झटका असं इथे म्हणावं लागेल. कारण इथून पुढे 5 चेंडू बाकी राहतात. जी सुरुवात होती आवश्यक, अगदी ती सुरुवात मात्र प्रशांत मोहरेने करून दाखवली. 5-18 पाहिजेत. काय त्या ठिकाणी चेंडू टाकला होता. गोलंदाजाचं देखील कौतुक येथे करावं लागेल. पंचांनी देखील सांगितलं की हा चेंडू अतिशय योग्य रीतीने हाताळणी केली होती. आधीचा चेंडू खराब होता, या चेंडूवरती जर आपण बघितलं ती कसर भरून काढली होती.
हा चेंडू मात्र केवळ आणि केवळ अगदी बघाच्या भूमिकेमध्ये बॅट्समन्स राहिले होते. पुन्हा एकदा ब्लॉकआउट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत ऑन साईडला फिल्डिंग होईल तोपर्यंत मात्र एक धाव आली आहे. इथून पुढे चेंडू शिल्लक राहत आहेत ते म्हणजे 3 चेंडू. सामना जिंकायला आवश्यकता आहे 17 धावा. 3 चेंडू 17 पाहिजेत. मॅच ऑन आहे दोन्ही संघांच्या बाजूने. ना पद बड़ा ना कद बड़ा, मुसीबत में जो साथ खड़ा वही खिलाड़ी सबसे बड़ा. कम ऑन डीजे. खेळाडू लावतील आग. अरवी दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. बघा परब सर, मैदानावरती तुम्हाला पराभूत कोणी करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही मनामध्ये ती हार स्वीकारत नाहीत. आणि आज या ठिकाणी दर्शवून दिलंय. 2 चेंडू बाकी राहत आहेत. 11 धावांची रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचदा आपण होताना सुद्धा बघितल्यात आणि सेव्ह होताना सुद्धा पाहिल्यात. काय होणार या मॅच मध्ये. एका बाजूने जयेश जो सेट बॅट्समन आहे, खूप चांगली कामगिरी त्याने केली आहे. शेवटला ते म्हणतात ना, जो जीता वही सिकंदर, असं मात्र इथे म्हणावं लागेल. 2 चेंडू बाकी राहत आहेत. 11 पाहिजेत. कंपल्सरी येणार आहे हर्षल. सुपर रे. या वेळच्या चेंडूवरती मात्र आपण येथे बघितलंय तर हा चेंडू पंचांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलाय की हा चेंडू निर्धाव आलाय. या मॅच मधला सर्वाधिक महत्वाचा चेंडू होता. आता मात्र 1 चेंडू बाकी राहिलाय. 11 धावांची आवश्यकता आहे. जिथे केदारनाथ 11 तळेकर संघाला आपण स्क्रीनवरती बघताय अंकुशजी आणि त्यांच्या समेत निकटवरती यात काही जबरदस्त आयोजनामध्ये स्पर्धा. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर तुरुपचा एक काय म्हणजे दळवे यांची. यश तुला थोडासा डिस्टर्बन्स देतोय. एनडीआर वॉरियर्स रोहा या संघाच्या व्यवस्थापकांनी त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. एनडीआर वॉरियर्स रोहा मॅच सुरू होण्यापूर्वी आमच्याशी संपर्क साधा. एनडीआर वॉरियर्स रोहा यांच्या व्यवस्थापकांनी सुजितदादा अंकुशदादा यांच्याशी संपर्क साधा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अंकुर सर. या ठिकाणी आपण बघितलं ना तर 66 धावा बनल्या गेल्या. 9 धावांनी हा सामना जिंकला. संघाचं आम्ही अभिनंदन करतो. नागेश्वर आवास आणि खूप चांगली बॅटिंग झाली होती पहिल्या सत्रामध्ये, जिथे समीर पारकरने बेधडक फलंदाजी केली. 9 चेंडू 24 केल्या होत्या. ऋषभची चांगली साथ राहिली आणि गोलंदाजीमध्ये काय कमालीचा परफॉर्मन्स झाला हर्षल. पहिल्या 3 षटकांमध्ये असं वाटत होतं की मॅच अगदी सहजरित्या जिंकता येऊ शकते. मात्र क्रिकेटमधला पलटवार आपण बऱ्याच अंशी बघितला या मॅचमध्ये आणि हा सामना मात्र येथे जिंकला. समोरच्या संघाला या ठिकाणी नेस्तनाबूत केलंय. या सामन्यामध्ये चांगला खेळ दर्शवला तळेकर संघाने. मात्र जो जीता वही सिकंदर असं म्हणावं लागते, कारण लीग स्टेज मॅच आहेत. प्रत्येक गुण देखील या गुणतालिकेमध्ये महत्वाचे राहतील. तर मॅन ऑफ द मॅच कडे वळूयात. या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे मानकरी या मॅच मध्ये ना 2 खेळाडूंची आम्ही तुलना केली होती, समीर पारकर आणि आदर्श सरलेकर. बघा, समीरने बॅटिंग करताना धावा बनवल्या होत्या 9 चेंडू 24. मात्र आदर्शने गोलंदाजी करताना 5वं आणि महत्वाचं षटक हाताळलं आणि तेथे त्याने केवळ 1 धाव देत त्यांनी मैदानावरती 5 चेंडू निर्धाव टाकले होते आणि 1 विकेट सुद्धा त्याच्या नावावरती राहिली. आणि त्यामुळे या मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच आदर्श सरलेकर. यांना आम्ही विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. धन्यवाद. सन्माननीय प्रफुल्लजी बानकर, आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. आपला आमदार